पुदिना खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर सारे फायदे आहेत। श्वासोच्छवासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, पचनशक्ती चांगली होण्यासाठी, मळमळ थांबण्यासाठी आणि डोकेदुखी थांबण्यासाठी आपण पुदिन्याचा वापर करतो, तुम्हाला माहीतच असेल। पण ही जी वनौषधी आहे ही आपण आपल्या कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो आणि ती झटकन वाढते। या औषधी वनस्पतीचा आपण कितीतरी वेगळ्या प्रकारे सौंदर्य प्रसाधनांसाठी सुद्धा वापर करू शकतो। आपल्या सौंदर्यासाठी वेगवेगळे मास्क तयार करू शकतो आणि पचनशक्ती वाढावी म्हणून छान पेय सुद्धा बनवू शकतो। तर हे कसं बनवायचं, हे कसं करायचं, हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपली फॅमिली ग्रो होतीये आणि ग्लो होतीये। आता जे कोणी नवीन असतील चॅनलवर, मी त्यांना रिक्वेस्ट करीन की आपली ही फॅमिली जशी ग्रो होतीये, ग्लो होतीये, तसं तुम्हालाही व्हायचं असेल तर चॅनल सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल। आजचा विषय आहे पुदिना आणि पुदिन्याचे अगणित असे फायदे। तर सौंदर्य प्रसाधन किंवा स्किन केअर प्रोडक्ट जे असतात ना, त्यामध्ये आपण पुदिन्याचा वापर झालेला पाहतो। याचं कारण असं की त्यामध्ये हीलिंग प्रॉपर्टीज असतात। जर का आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे डाग मुरूम असतील तर ते लवकर हील होण्यासाठी किंवा कुठेही कट्स केले असतील तर ते हील होण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो। म्हणूनच आपण पुदिन्याचा इथे छान वापर करणार आहोत आणि त्यापासून एक मास्क बनवणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक असं पेय बनवणार आहोत ज्यामुळे आपली स्किन आतून छान फ्लरिश होईल, ग्लो करेल। कुठले आहेत ते जाणून घेणारच आहोत, पण हे 5 महत्त्वाचे फायदे जाणून घ्या। बेनिफिट नंबर 1 ते म्हणजे तुमची ॲक्ने प्रोन जर का स्किन असेल, खूप पुरळ येत असतील, पिंपल्स येत असतील तर त्याचा बचाव करण्यासाठी तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता। कारण पुदिन्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ए असतं, ज्यामुळे जे सिबमचा स्त्राव जास्त प्रमाणात आपल्या चेहऱ्यावर होत असतो की नाही, तो कंट्रोलमध्ये यायला मदत होते आणि म्हणून इथे आपण पुदिन्याचा वापर करू शकतो। बेनिफिट नंबर 2 ते म्हणजे आपल्याला डास चावले किंवा मग कुठल्याही प्रकारच्या रॅशेस अचानकपणे आल्या तर पुदिन्याचा रस आपण लावला तर त्या रॅशेस जाऊ शकतात। कारण यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरीज असतात, ज्यामुळे कुठलेही जखमा झाले असतील किंवा कट्स असतील तर ते लवकर हील व्हायला मदत होते। बेनिफिट नंबर 3 ते म्हणजे आपण पुदिन्याचा वापर करून टोनर बनवू शकतो, ज्यामुळे आपली स्किन मुलायम होते, खूप रिफ्रेशिंग राहते आणि हायड्रेट राहते। बेनिफिट नंबर 4 ते म्हणजे सुरकुत्या, फाईन लाईन्स, रिंकल्स, जे काय तुमच्या चेहऱ्यावर एजिंग साईन्स दिसत असतील तर ते कमी व्हायला लागतं जर का तुम्ही पुदिन्याचा रस छानपैकी कुठल्या गोष्टींमध्ये मिक्स करून लावलात तर। आता कुठल्या गोष्टींमध्ये मिक्स करून लावायचा, मास्क कसा बनवायचा हे मी सांगणारच आहे तुम्हाला, पण पुदिना तुमच्या अँटी एजिंगसाठी विशेषतः वापरला जातो, त्यामुळे तिशीनंतर आपण मिंटवाले मास्क हे वापरायला हवेत। बेनिफिट नंबर 5 ते म्हणजे तुमचा चेहरा तुकतुकीत दिसावा, ग्लो करावा असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्समुळे ऑलरेडी खूप डार्क स्पॉट्स असतील किंवा अचानकपणे एखादा पिंपल येतो आणि त्याचा स्पॉट तसाच राहतो, तर तुम्हाला असं वाटत असेल इमिडिएटली तो जावा, तर पुदिन्याचा इथे वापर होतो। पुदिन्याचा रस जर तुम्ही लावून ठेवलात तरी सुद्धा ते हील व्हायला मदत होते। तर पुदिना हा आपल्याला रोज दिसत असतो किंवा आपण स्वयंपाकघरामध्ये खरेदी करून आणून ठेवतो। बऱ्याचदा एवढी मोठी गड्डी आणतो आणि मग त्याच्यानंतर काय करायचं हे कळत नाही आहे, म्हणूनच मी तुम्हाला या गोष्टी सांगते। पण या पुदिन्याचं जे ड्रिंक आहे ते जर का आपण रोज प्यायला लागलो तर आपली स्किन व्हाईट व्हायला मदत होते, लिटरली व्हाईट व्हायला मदत होते। म्हणजे चेहरा उजळ करायचा असेल किंवा तुम्हाला ग्लो हवा असेल चेहऱ्यावर तर पुदिन्याचा रस हा खूप महत्त्वाचं काम करतो आणि त्यासाठी तुम्ही पुदिना टी पिऊ शकता। इथे आपण त्यासाठी घेणार आहोत 2 ग्लास पाणी आणि ते छानपैकी बॉईल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पुदिन्याची पानं टाकणार आहोत। ते छानपैकी बॉईल होऊ द्यायचं, म्हणजे 2 ग्लास पाणी जे आहे ते निम्म झालं पाहिजे, 1 ग्लासपर्यंत यायला पाहिजे पाणी, एवढं उकळवू द्यायचं, त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये येऊ द्यायचा।
त्याचा फ्रेग्रन्स पण खूप छान येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते प्यायलाही खूप छान लागतं. सकाळी सकाळी जर का तुम्ही हे प्यायला सुरुवात केली तर ज्यांना दुर्गंधी, श्वासाची दुर्गंधी याचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा दूर व्हायला मदत होते. यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे, तुमची स्किन ग्लो करणार आहे, श्वासाची दुर्गंधी जाणार आहे, असे असंख्य फायदे याचे आहेत. तर त्यामुळे ही झाली आपली फर्स्ट रेमेडी, ज्या फर्स्ट रेमेडीमुळे तुम्ही स्किन ग्लो करायला मदत करणार आहात. बरं, यामध्ये जर का तुम्ही तुळशीची पानं जरी घातली तरीसुद्धा चालणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या ग्रीन टीमध्ये पुदिना टाकला आणि मग ते उकळवलं तरीसुद्धा चालणार आहे. आता रेमेडी नंबर 2. काय प्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे, आता काय लावायचं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की तांदळाच्या पिठामध्ये असे गुणधर्म आहेत ज्यामुळे आपली स्किन छान एक्सफोलिएट व्हायला मदत होते. त्यानंतर पूर्ण डर्ट जे असतं ते निघून जायला मदत होते. त्यामुळे सकाळी जर का तुम्ही अशा पद्धतीचा मास्क लावला ज्यामध्ये तांदळाचं पीठ आहे आणि पुदिना आहे तर त्यांनी डेफिनेटली तुमची स्किन ग्लो व्हायला मदत करणार. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. अगदी बारीक असं असेल ना तसं घ्यायचं ते पीठ. त्याच्यानंतर 2 वाट्या पुदिना घ्यायचा आहे, तो छानपैकी मिक्सरमधून ग्राइंड करायचा आणि त्यानंतर छान गाळून घ्यायचा. त्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालणार आहोत, ते छानपैकी मिक्स करणार आहोत आणि आता याचा फेस पॅक लावणार आहे. अजिबात तुम्हाला असं वाटलं असेल की मी भरपूर काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन, पण अगदी छोट्याशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ह्या खूप इफेक्टिव्ह आहेत. हे केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जर का काही ऑलरेडी ॲक्ने असतील तर ते सुद्धा हील व्हायला मदत होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर का काळे डाग राहिले असतील तर ते सुद्धा लवकरात लवकर फेड आउट व्हायला मदत होईल. त्यामुळे इथून पुढे 21 दिवस सलग जर का तुम्ही हा फेस पॅक लावला तर तुम्हाला याचे रिझल्ट्स यायला लागतील. तेव्हा हे नक्की करून बघा. फर्स्ट रेमेडी हे आपलं पेय होतं आणि सेकंड रेमेडी फेस पॅक होतं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात. आणि आता भेटूया पुढच्या